परगावी व्यवसाय करण्यासाठी निघाले, तुम्ही पण जा, मी मागचं 12 वर्ष सांभाळते, उर्मिलीनं 14 वर्ष सांभाळलं होतं, 2 वर्ष मी वजा करते, सांभाळेल का हो? ती म्हणाले, पाठीमागं कोण सांभाळणार आहे, मी रिकामी नाही राहिला. पण जानकीचा सुद्धा त्याग होता महाराज. एका चक्रवर्ती सम्राटाची सून आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालकाची पत्नी आहे, विदेही आणि त्यागी राजाची कन्या आहे. राघवेंद्र सरकारानं सांगितलं, जानकी अगं खडे कंकर रुततील पायी, येऊ नकोस, अनवानी पायानं चालावं लागेल. तिथे कसलीच व्यवस्था नाही आहे खाण्यापिण्याची, पण सांगितलं, निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. प्रभू, सूर्य मावळतीला गेल्यानंतर सावली पाठीमागे राहते का, तशी मी तुमची परछाई आहे, मी थांबणार नाही. जानकीला वल्कल परिधारण करून निघाली, राजवस्त्र उतरवले, निघाल्यानंतर प्रवीणजी दादांना विनंती आहे, राम भरत भेटीची जी झाकी आहे त्यांनी ती तयार ठेवावी. अगदी 5 मिनिटामध्ये तो प्रसंग होईल, 5 ते 10 मिनिटामध्ये. निघाले महाराज. पुढे वनवासाचा पहिला दिवस, सर्व समाज यांच्या बरोबर निघाला. पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर आहे आणि तमसा नदीच्या काठावर तो पहिला मुक्काम. जनक नंदिनी जानकी सीता माता त्या वाळवंटामध्ये उशाला दगड घेऊन झोपलेली आहे. महाराजजी जानकी महलाच्या बाहेर, लेकरांनो शांत बसा बाळांनो, जी जानकी महलाच्या बाहेर जेव्हा चालणार आहे, प्रवेश करणार आहे, तेव्हा हजारो त्या दास्यांनी एकत्रित यावं आणि फुलांच्या पाकळ्यांचा गालीचा तयार करावा. ती जानकी आज अनवानी पायानं निघाली. वाळवंटामध्ये उशाला दगड घेतलेला आहे, तमसा नदीच्या काठावर रात्रीचा तो मुक्काम. लक्ष्मणजीनं वडाचा चीक आणला आणि वडाच्या चिकानं जटा बांधलेल्या आहे. तो समाज तिथेच आहे रात्रभर. आम्ही अयोध्येत राहून काय करावं, आम्ही अयोध्येत राहणार नाही, जेथे राघवेंद्र सरकार तेथे आम्ही राहू. निघाले, सर्व निघाले महाराज. तमसा नदीच्या काठाला तो मुक्काम. रामचंद्र प्रभूनं सुमंतजीला उठवलं, सुमंत काकाला सांगितलं, काका आता मात्र ही सेना अशीच झोपेमध्ये राहू द्या, अयोध्येची सर्व जनता, आणि असंच आपण निघून जाऊ. रथाचे चाकोरे अयोध्येच्या दिशेनं दाखवले आणि रामचंद्र प्रभू समोर गेलेले आहे. जानकी ते त्या रथाचे चाक अयोध्येच्या दिशेनं गेले. रात्रीचा प्रसंग, सकाळ प्रातकाल समय झाला. प्रात समय त्या ठिकाणी सर्व जनता जागी झाली. बघतात राम नाही, लक्ष्मणजी नाही, सीता नाही. रथाचे चाक ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं जाऊ लागले अयोध्येच्या. सर्व जनता ही अयोध्येच्या दिशेनं निघाली. सर्व माणसं, सर्व महिला, लहान लेकरं अयोध्येच्या दिशेनं जाऊ लागली. आणि अयोध्येत गेल्यानंतर राम दिसत नाही, सीता दिसत नाही. कुठे गेले? वनवासामध्ये, अरण्यामध्ये. त्याच वेळी अयोध्येच्या लोकांनी संकल्प केला, आमचा राम आजपासून 14 वर्ष वनवासी वानप्रस्थी जीवन जगणार आहे. तर अयोध्येतल्या सर्व स्त्रियांनी, सर्व पुरुषांनी संकल्प केला की 14 वर्ष आपण अयोध्येतल्या सर्व प्रजाजनांनी वानप्रस्थी जीवन जगायचं. आणि म्हणून 14 वर्ष अयोध्येमध्ये एकही मूल जन्माला आलं नाही. कारण आपला प्रभू जसं जीवन जगतो तसं आपण जीवन जगायचं. काही त्याग अयोध्येच्या लोकांचा होता. अरे आपला काय त्याग आहे धर्म संस्थापनेसाठी, धर्मासाठी आमचा काय त्याग आहे. देळुपकर म्हणतील आम्ही काय त्याग करावा, काहीच त्याग करू नका, पण आला ओघ म्हणून सांगून जाईल. 2-3 दिवस झाले आम्ही पाहतो, आमच्या गोविंद भैया गाडीमध्ये असतात. गाडी पुढे जाऊ लागली की 10-5 माणसं त्या गाड्या बाजूला करू करू परेशान होतात. महाराज देळुपकरांना एवढीच विनंती आहे, हे जे समोरचे शेत आहेत ना, हे सर्व शेत देताल का तुम्ही संस्थानला? म्हणजे मला पाहिजे, संस्थानला नाही, माझ्या नावे करून देताल का? काय बेकार लोक आहेत हो तुम्ही. मी काय घेणारच आहे का तुमचं? तुमचे शेत नको, पोत नको, काही नको,
पण एक खंत वाटली महाराज, भविष्यामध्ये संस्थान फार भरभराटीला येणार आहे. आताच एवढं गज बसलं महाराज, 10-5 वर्षामध्ये जागा राहणार नाही. ते पाहिलं, बाबाजी माफी असावी, आपल्याला न विचारता मी हा संकल्प समाजासमोर ठेवत आहे. हा जो रस्ता आहे, हे जे शेतकरी आहेत आजूबाजूचे, त्यांना विनंती आहे, जास्त नाही ना, महाराजांसाठी आमच्यासाठी कुणासाठी नाही, पण भगवान दत्तात्रेयांसाठी, भगवान दत्तात्रेयासाठी, दत्तात्रेय महाराजांसाठी 2-2 फुटाचा जर रस्ता भगवान दत्तात्रेय महाराजांच्या झोळीमध्ये टाकला ना महाराज, तुम्हाला काहीच कमी राहणार नाही. आणि आम्ही अपेक्षित आहोत, बाबाजी माफी असावी, आपल्याला न विचारता मी हे शब्द बोलून गेले या व्यासमंचावरनं. माझा अधिकार आहे की नाही मला माहीत नाही, पण मागायचा अधिकार मात्र आहे. मी स्वतःसाठी कधीच काही मागणार नाही, कधीच मागत नाही. कारण मी एक स्वाभिमानानं सांगत असते, गोशाळेचं 17.5 लाखाचं काम 9 महिन्यामध्ये केलं. पण माझ्या परिसरातल्या एखाद्या तरी व्यक्तीनं सांगावं का ताईनं गोशाळेसाठी काही मागितलं, अजिबात नाही. गाईला खाद्य कमी पडलं, कीर्तन असेल, कीर्तनाला येतो, दक्षिणा किती पाहिजे, दक्षिणा नाही पाहिजे. गाईला 5 पोते ढेपीचे सरकी पेंड असते ना, ती पेंड घेऊन द्या. एखाद्यानं सांगितलं कथा आहे, काही लागत नाही, पण 1 महिन्याचा चारा गोशाळेला घेऊन द्या, मला लागत नाही. आता एका व्यक्तीनं पनवेलच्या माऊलीनं फोन केला, आमच्या छोट्या महाराजांना माहिती आहे, फोन केला. अजून एक साध्वी माता जी आहे, त्यांनी त्यांना 3 ग्रॅमचे कानातले कुंडल मागितले आणि हातामध्ये अंगठी मागितली. 2ही मुलं त्यांचे MD डॉक्टर झाले, मुंबईला हॉस्पिटल सुरू केलं. त्यानंतर आमचा त्यांचा संपर्क झाला, दीदी मी काय मदत करू शकते, अमुक अमुक देवीजींना मी 3 ग्रॅमचे कानातले कुंडल करून दिले आणि हातामध्ये अंगठी करून दिली. सोनेश तुम्हाला काय पाहिजे, काही नाही मागितलं महाराज. रामायण या भगवान नारदाच्या गादीवर आहे, कधी खोटं बोलणार नाही. त्यांना सांगितलं मला काही नको, पण माझ्याकडे एक गौमाता अशी आहे, तिच्या 3 सडाला दूध येत नाही, एकाच सडाला दूध येतं, एका गोमातेला दिसत नाही. आणि अजून एक गोमाता माझी अशी आहे की तिला गुडघ्यापासून समोरून 2 पाय नाही, तिला बसायला त्रास होतो, तिला फक्त 2200 रुपयाची मॅट घेऊन ये द्या बसायला, नरम गादी खायची, दुसरं काही नाही. आणि म्हणून तुमच्याकडे काही मागणार नाही, फक्त 2-2 फुटाचा रस्ता जर सोडला ना महाराज संस्थांसाठी, देव तुमचं कल्याण करेल. काही देऊ नका ना आमच्यासाठी ना महाराजांसाठी, फक्त आपल्या संस्थांसाठी द्या 2-2 फुटाचा. इकडनं 2 फूट, इकडनं 2 फूट असा जर रस्ता झाला, कारण गाडीच पास होत नाही. गाडी जर जाऊ लागली की दुसरी गाडी इकडनं जात नाही महाराज. मोटरसायकल जरी असेल तर धक्का लागला होता काल, 2 मोटरसायकलला धक्का लागला. थोडी खंत वाटली आणि बोलावं वाटलं म्हणून बोलून टाकलं. अशा प्रकारे तर बघा, त्यातही काहींना चुकीचं वाटत असेल, तुम्ही इथं येऊन आम्हाला शानपण शिकवायला लागल्यात का? हा, पण जिथं आपली माणसं चुकतात ना, तिथं आमच्या सारख्यानी समजून सांगितलं पाहिजे. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम, सीता
रामचंद्र भगवान की. आणि सुमंता समवेत राम लक्ष्मणजी सीता माता पुढे निघालेले आहे. पुढे गुहाग भेटला, तिथे मुक्काम झाला. तिथे मात्र तिथून पुढे जो प्रवास झाला, केवटाची कथा, केवटाचा उद्धार केला. पुढे चित्रकूटावरती वास्तव्याला आहे आणि चित्रकूटावरती कंदमुळं फळं खावी. पण आजूबाजूला जो आदिवासी समाज होता, भिल्ल समाज होता, त्या समाजाने फार सहकार्य केलं प्रभूला. इकडे अयोध्येमध्ये चक्रवर्ती सम्राट मूर्छित होऊन पडलेला आहे. एवढा मोठा राजा आहे, पुत्रवियोगानं रडू लागला. प्राण कासावीस होऊ लागला. आता प्राण जातो आहे. आणि राजाला ते चित्र दिसू लागले. श्रावण बाळाचे आंधळे माईबाप आणि श्रावण बाळाची पेटलेली चिता दिसायला लागली. राजा म्हणतो, ऐ कौशल्य, कैकई, सुमित्रा, ते बघ त्या भिंतीवर श्रावणाचे आंधळे माईबाप आणि श्रावण त्या चितेमध्ये जळत आहे आणि माझ्याकडे बघून हसतात. अगं ते बघ कौशल्य, कौशल्यनं बघावं, भिंतीवर काही दिसत नाही. उजवीकडे बघावं, ते बघ त्या झाडावर मला दिसतात, त्या वाटिकेमध्ये मला दिसतात. अगं ते आंधळे माईबाप माझ्याकडे बघून हसत आहे. आता मात्र रामा विना मी कसा जगू, रामा विना मी कसा राहू. आणि सुमंत, रामचंद्र प्रभू सुमंताला सांगतात, सुमंता तुम्ही माघारी जा. राघवा, अरे तू अयोध्येमध्ये चल. मी जर अयोध्येमध्ये गेलो आणि चक्रवर्ती सम्राटानं जर मला विचारलं माझा राम कुठे आहे, माझा लक्ष्मण कुठे आहे, माझी जानकी, माझी सून कुठे आहे, तेव्हा मी काय उत्तर देऊ. राघवा सांग ना. अरे काय निरोप मी त्या राजाला सांगू, माझ्या अन्नदात्याला. त्यावेळेला राघवेंद्र सरकारानं सांगितलं, सुमंत काका, माझ्या पित्याला माझा एकच निरोप सांगा, चित्त देऊन ऐका. दिव्य संदेश आज या कथेतून तुम्हा सर्वांना भेटणार आहे. सांगितलं, सुमंता, माझ्या पित्याला माझा एकच निरोप सांगा की पत्नीला पूर्वी कधीतरी दिलेल्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला आणि प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासात पाठवणारा असा एक वचनी बाप मला जन्मोजन्मी मिळावा, एवढाच निरोप माझ्या पित्याला माझा सांगा. बापाला उलट बोलणाऱ्या औलादींनो जरा लक्षात घ्या. 14 वर्षासाठी वनवासात पाठवलं तरी माझ्या प्रभूचे हे उद्गार आहेत. आणि म्हणून मुलांना बापाशी कसं वागावं हे सुद्धा उत्तर आमच्या रामायणामध्ये सापडतं. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा सांग. लक्ष्मणाला क्रोध निर्माण झाला. लक्ष्मणानं सांगितलं, काय त्या म्हाताऱ्याचं तोंड पाहायचं, माझ्या प्रिय भावाला, माझ्या भावाला वनवासाला पाठवलं बायकोचं ऐकून. रामचंद्र प्रभूचे डोळे तरळले, नेत्रातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. सुमंता, माझ्या उदार पित्याला माझ्या लक्ष्मणाचे शब्द सांगू नका, माझ्या पित्याला दुःख होईल. तो रागट स्वभावाचा आहे. रागामध्ये हे शब्द निघाले. जानकीला विचारलं, जानकी बेटा, तुझा काय निरोप सांगू, राजाला कोणत्या तोंडानं उत्तर देऊ, सांग ना तू जानकी. सांगितलं, सुमंतजी काका, माझ्या सासऱ्याला माझा एकच निरोप सांगा की पत्नीला पूर्वी कधीतरी दिलेल्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला आणि प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासाला पाठवणारा असा एक वचनी सासरा मला जन्मोजन्मी मिळावा, एवढाच निरोप माझ्या सासऱ्याला माझा सांगा. आणि म्हणून सासऱ्यांना नावं ठेवणाऱ्या माझ्या सुनांना या ठिकाणी माझी विनंती आहे, एवढी संपत्ती घेऊन आम्ही त्या सासऱ्याला म्हातारपणामध्ये पाण्याचा घोट देत नाही, त्याला खायला भाकरी देत नाही, त्याची सेवा करत नाही, त्याची संपत्ती घेऊन. अशा सुनांना माझा आज संदेश आहे,
माझा म्हणजे या रामायणाचा संदेश आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आणि जनकनंदिनी जानकी सीता मातेच्या जीवनातून हा संदेश घेऊन जा. जानकीला सोबत काहीच दिलं नव्हतं आणि जानकी काही सामान्य नव्हती. तुमच्या बापाकडे तर एवढं ऐश्वर पण नाही आहे, तुम्ही एवढ्या थाटात आणता. माझा बाप सासऱ्याला जुमानत नाही. विचार करा, एका विदेही त्यागी राज्याची कन्या चक्रवर्ती सम्राटाची सून आहे आणि विश्वाच्या मालकाची पत्नी आहे, पण उद्गार आहे. असा सासरा मला जन्मोजन्मी मिळावा. आताची सून म्हणाल का हो? त्याला जर वेगळं काढून दिलं त्या सुनेला आणि शेतातला वाटा नाही दिला तर जीवाचा करते आटा पिटा महाराष्ट्री. कधी मिळल त्या सासऱ्याच्या डोक्यात दगड घालू की काय रात्री, अशी अवस्था होते. कुठे आमच्या जानकीचं चरित्र. पण माझ्या माता मौल्यांनो, मुलींच्या हातामध्ये पाश्चिमात्य देशाच्या सिरियल देण्यापेक्षा जनकनंदिनी जानकी सीता मातेचं दिव्य चरित्र द्या. तुमच्या लेकीच्या जीवनाचं सोनं नाही, पण परेस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या चक्रवर्ती सम्राटानं राम 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 म्हणत 6 वेळा राम म्हटल्या गेलं शब्द. मृत्यू समयी 6 वेळा राम म्हटले. 6 वेळाच राम शब्दाचा उच्चार का केला नामाचा, तर राम शब्द 6 शास्त्राचं सार आहे, भगवंताचं नाम, म्हणून 6 वेळा उच्चार केला. राम 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 कही तात पुकारा. त्या ठिकाणी 6 वेळा रामाचं त्या ठिकाणी नाव घेऊन शेवटचे श्वास सोडले. इकडे भरताला आणि लक्ष्मणाला निरोप पाठवण्यात आला. ज्या रात्री राजा दशरथाचा अंत झाला त्या रात्री राजा भरताला वाईट स्वप्न पडू लागले. ते वाईट स्वप्न पडू लागले त्यावेळेला जाग आली आणि झोपेतून जागा होऊन त्या ठिकाणी भरत आपला मामा युधाजित राजे, भरताच्या मामाचं नाव युधाजित राजा होतं. युधाजित राजाच्या घरी असताना त्या ठिकाणी स्वप्न पडू लागले. ते स्वप्नशास्त्राचं अध्ययन सुद्धा त्यांनी केलं होतं. काळे वस्त्र परिधारण केलेली स्त्री, केस पहुडलेली, आपल्या सर्व अंगाला तेल लावत आहे. आणि त्या स्वप्नाचा सरळ अर्थ होत होता, आपल्या घरातली कुणीतरी व्यक्ती दूर निघून गेली असावी किंवा आपल्या घरातलं कुणीतरी एखादं व्यक्तिमत्व गतप्राण झालं असावं, असा त्या स्वप्नाचा अर्थ होता. असे वाईट स्वप्न पडू लागले म्हणून भरतजी रात्रीपासूनच त्या ठिकाणी ब्राह्मणांना दक्षिणा देऊ लागले. साधू संतांना दक्षिणा देऊ लागले. माझ्या कुळामध्ये असा अनाचार घडू नये, अशी विघटित घटना घडू नये म्हणून युधाजित राजाच्या घरी इकडे गुरुदेव वशिष्ठजींनी आणि कौसल्या मातेनं त्या ठिकाणी सेवकांना बोलून घेतलं आणि राजाच्या अंतिम विदाईसाठी पत्रपाठ आपलं सैनिक निघालेले आहे भरताला आणण्यासाठी. पण कौसल्या मातेनं सांगितलं होतं, तुम्हाला माझी शपथ आहे सैनिकांनो, जोपर्यंत भरत शत्रुघ्नजी इथे येत नाही तोपर्यंत त्यांना एक शब्दही सांगायचा नाही, कारण माझा भरत हा संत हृदय आहे. आणि संत हृदय काय आहे? संत हृदय नवनीत समाना,
समाना. संतांचं हृदय हे नवनीतासारखं असतं, मृदू असतं. लगेच कुणाचा कळवळा निर्माण होणार, कुणाविषयी प्रेम निर्माण होणार. एखादं पडलं, एखादं खड्ड्यात जरी गेलं त्याच्या चुकीनं, तरी संत म्हणतात अरे वाचवा रे त्याला, उचला रे त्याला. अरे माणसाची गोष्ट सोडा, पण एक डुकर होतं, डुकर वराह, ते एका भल्या मोठ्या अशा दुर्गंधीमध्ये पडलेलं आहे. आणि ते भल्या मोठं तिथं गाळ आहे, मातीचा गाळ बसलेला आहे. त्या गाळामध्ये ते खाली खाली जाऊ लागलं, मुंडक्यापर्यंत गेलं. माणसं म्हणत होते जाऊ द्या, डुकर आहे. तेवढ्यात एक संत तिथे आले. त्या संतांनी त्या दुर्गंधीमध्ये उतरण्याचा विचार नाही केला की आपल्याला दुर्गंधी लागेल की काय. त्या डुकराला धरलं आणि वरती काढलं. तो विचार नाही केला संतांनी की माझे वस्त्र खराब होतील, मला दुर्गंधी लागेल, म्हणून विचार नाही केला. कारण संत हृदय नवनीत समाना. जर प्राण्यांवर संत एवढी दया करतात तर मानवाविषयी संतांचं हृदय काय असेल महाराज. ज्ञानोबरायांचं हृदय काय होतं संत या जगतासाठी. कारण ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. या मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. 700 श्लोकांवर 9000 ओव्यांचं निरूपण केलं. 9000 ढोस ब्रह्मरस आम्हाला दिलेला आहे महाराज. भवरोगावर औषध दिलं. आणि म्हणून भरत हे संत हृदयासारखे. त्या सैनिकांनी लक्ष म्हणजे आपलं शत्रुघ्नजी आणि भरताला निरोप सांगितला. तुम्हाला अयोध्येला जसे असाल तसं बोलावलेलं आहे, मीटिंग आहे, सभा आहे, त्या सभेसाठी बोलावलं म्हणून. पण खरी घटना सांगितली नाही. निघाले महाराज, घोड्यावर आरूढ आहे. अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी भरतानं लोकांनी बघावा, बायांनी म्हणावा हा जो चालला ना समोर घोड्यावर, याच्यामुळे सर्व घडलं, याच्यामुळे सर्व गोष्टी घटना घडल्या. भरत बघतोय, लोक माझ्याकडे बोट दाखवताय. पहिल्यांदा असं झालं की अयोध्येच्या सीमेवर राम नाही, लक्ष्मणजी नाही, राजा दशरथ नाही. नाही तर जेव्हा जेव्हा भरत शत्रुघ्नजी मामाच्या घरून यायचे तेव्हा तेव्हा ते तिथे अयोध्येच्या सीमेवर त्या राजवाड्याच्या दारावरती असायचे यांना घेण्यासाठी. आज पहिल्यांदा अशी घटना घडली. आल्याबरोबर भरताला वाटलं माझे बाबा, प्रिय माता आणि आपल्या बाबाची प्रिय पत्नी जी आहे कैकेयीच्या महाली असावे म्हणून कैकेयीला विचारण्यासाठी आले. कैकेयीकडे पाहिलं आणि कैकेयीनं भरताला पाहिलं. अतिशय आनंद झाला. ही वार्ता, ही बातमी सांगण्यासाठी इतका आनंद झाला. पण बघा, बाईमध्ये एक विशेष एक सवय आहे, एक दोष आहे. सासरी किती दुःख असू द्या, किती मोठा आघात येऊ द्या, पण एवढ्या दुःखात जर माहेरचं कुणी आलं ना, ती म्हणत असते माहेरात सगळं कुशल आहे का. एवढा जीव असतो तिचा माहेरामध्ये. किती जीव असतो तुम्हाला काय सांगायची वेगळी गरज आहे. आणि म्हणून ती म्हणते एवढ्या दुःखामध्ये बघा, 2 पुत्र 1 सून वनवासामध्ये आहे. राज्य अभिषेक कॅन्सल झाला आणि स्वतःचा पती गतप्राण झाला, तरी सुद्धा आल्याबरोबर कैकेयी म्हणते माझ्या माहेरात सर्व काय कुशल आहे ना भरता. भरतानं सांगितलं माते ते सर्व ठीक आहे, पण मला सांग अगोदर माझा राम कुठे आहे, माझा दादा कुठे आहे आणि माझे बाबा कुठे आहे. त्यावेळेला सांगितलं बाळा तुझे बाबा गतप्राण झाले. एवढ्यावर भरताला काही जास्त अंतःकरण द्रवलं, पण पुन्हा विचारलं माझा दादा कुठे आहे. त्यावेळेला सांगितलं भरता अरे तुला काय सांगू, ही मंथरा बरोबर होती म्हणून माझा प्लॅन सक्सेस झाला, नाही तर प्लॅन गेला असता माझा पाण्यामध्ये वाहत शरयूमध्ये. अरे त्या कौशल्याचं रामाचं ठरलेलं होतं, राज्य वैभव त्यांनी उपभोगायचं, तुला आणि मला दासित्व स्वीकारायला लावायचं असा त्यांचा प्लॅन ठरलेला होता. पण ही मंथरा माझ्या सोबत होती म्हणून प्लॅन सक्सेस झाला. अरे तुझ्या पित्याला माझ्या बाबाला काय झालं, तू स्वप्नात तर बोलत नाही ना माते, हे माझ्या बाबाला काय झालं असं सांगितलं. अरे मी पूर्वी 2 वर तुझ्या पित्याला मागितले होते,
आणि ते वर मी मागितले नव्हते, तुझ्या पित्यानं मला वचन दिले होतं आणि आता मात्र त्या वराची पूर्तता ते वर मी मागून घेतले. एका वरानं राज्य तुला आणि दुसऱ्या वरानं वनवास रामाला वनवास म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरताला त्या ठिकाणी क्रोध अनावर झाला. सांगितलं, मा हे तू काय केलंस आणि मला राज्य द्यायला निघालीस? माझ्या प्राणप्रिय भावाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी वनवासामध्ये पाठवलं आणि मला राज्य द्यायला निघालीस ना? आज मी तुझा त्याग करतो. आजपासून तू माझी माता नाही आणि मी तुझा पुत्र नाही. तू मला माझ्या रमापासून दूर केलंस तर संबंध तोडला महाराज. भक्तीच्या मध्ये येणार आडवं झाड रामचंद्र प्रभू आणि भरतजी यांच्या मध्ये येणार हे आडवं झाड संबंध तोडला. सांगितलं, आजपासून तुझा माझा माता आणि पुत्राचा संबंध संपला, संबंध तोडला. तेवढ्यामध्ये ही मंथरा सोबत आहे. शत्रुघ्नजीच्या लक्षात आलं, ही वाकड्या स्वभावाची ही कुबडी, हिच्यामुळे या सर्व घटना घडल्या ना. शत्रुघ्नजी धावत आले. एका लातेत त्या ठिकाणी 3 ठिकाणी फ्रॅक्चर केलं. मस्तक फुटलं, दात पडली, कंबर मोडलं. एवढं मारू लागले. त्या ठिकाणी म्याण्यातनं तलवार काढली, पण त्या ठिकाणी रघुवंशाची रीत लक्षात आली. भरतानं सांगितलं, काय मारतो तिला? कैकेयीवर भरत मारायला धावले. म्याण्यातनं तलवार काढली, पण पुन्हा त्या ठिकाणी लक्षात आलं. सांगितलं, पापिनी, अगं तुझी जीभ कशी गळून पडली नाही? राम प्रभूला वनवासामध्ये जा म्हणताना, हा वर मागताना तू हे का केलंस? तू त्यावेळेला कैकेयी म्हणत होती, अरे गाढवा, एवढं होऊन सुद्धा म्हणत होती, अरे गाढवा, तुला डोक्याचा भाग आहे का? अरे माझ्यामुळे तर तुला राज्य भेटताय, तू मला असं बोलतो. सांगितलं, अगं आग लागो त्या राज्याला, जर माझा राम इथे नसेल तर मला नको आहे. राम असेल तर हृदयाला आराम आहे, राम असेल तो अयोध्येला आराम आहे, नको आहे मला ते राज्य. त्यावेळेला म्याण्यातनं तलवार काढली आणि कैकेयीवर मारणार तोच रीत आठवली रघुवंशाची आणि सांगितलं, हे पापिनी, मी जर ठरवलं असं तुला आत्ताच या ठिकाणी खलास केलं असतं, पण माझा राघव, माझा राम अरण्यामध्ये जाईल तर अरण्यातले साधू संत, अरण्यातले आदिवासी लोक माझ्या रामाकडे बोट दाखवतील. हा जो समोर चाललाय ना, हा राम आहे. आणि याच्या भावानं भरतानं स्वतःच्या मातेचा खून केला आणि माझ्या भावाला खाली बघावं लागेल, माझ्या रामाला. म्हणून त्या ठिकाणी तुला जिवंत सोडतो, पण लक्षात ठेव, आज तुझा माझा पुत्र आणि मातेचा संबंध संपला आणि संबंध तोडलेला आहे महाराज. संबंध तोडला आणि शत्रुघ्नजी मंथरेला मारू लागले. एवढं मारतात. शेवटी महाराज आरडाओरडा करू लागली, अरे मला का मारता? मला वाटलं तुम्ही चांगलं बक्षीस मला देताल, माझ्यामुळे तुम्हाला राज्य भेटलं. पण त्यावेळेला मात्र भरतजी म्हणतात, शत्रुघ्न किती मारणार आहे या पापींला? चल आपण तिथे जाऊ, जी पवित्र असणारी गंगा, त्या गंगेमध्ये पावन होऊ. फार मोठा कलंक या पापिनीमुळे आपल्याला लागतोय. कौसल्या मातेकडे आले. त्यावेळेला कौसल्या मातेकडे जाताना भरतानं आपलं दोन्ही हात असे तोंड झाकून घेतलेलं आहे. तोंड दाखवत नाही. समाज